तर आपण आता पहिल्या माळ्यावरती आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे पूर्ण गणपतीचं दालन आहे इथे. इथे तुम्हाला पी-ओ-पी, शाडू माती आणि कागदी या तिन्ही प्रकारच्या मूर्त्या इथे अवेलेबल आहेत. तुम्ही येऊन इथे बुकिंग करू शकता. त्यांची ब्रँडिंग केलेली आहे आता मी. ज्याची मला परमिशन भेटली ते व्हिडिओ काढायला. तर आता पुढे जाऊयात आपण. इथे यांना विचारू की तुम्ही कधीपासून गणपती लावता इथे? एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. कोण डोळ्याचं काम कोण करतं? एवढं रेखीव काम कोण करतं? सगळ्याबद्दल आपण माहिती घेऊयात. तर इथे एक आहेत थोडेफार इथे त्यांचे आहेत त्यांना बोलूया आपण. इकडे या ना 2 मिनिटं जरा. त्यांच्याशी आपण बोलूयात, त्यांच्याकडून थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात की कशा प्रकारे ते हे सर्व करतात. हाय, तुमचं नाव काय? आकाश आकाश सर. आडनाव? सोनकर. सोनकर. तुम्ही इथं महाराष्ट्रीयन आहात का? हो. महाराष्ट्रीयन आहात. हो. तर तुम्ही कधीपासून काम करता इथे? मला 10 वर्ष झाले इथं. 10 वर्ष झाली. मग तुमचं आता वय काय? आता मला 23. 23 वर्ष. म्हणजे तुम्ही 13 वर्ष असताना इथे आलात. हो. तुमचं कसं म्हणजे तुम्ही डायरेक्ट कामाला इथे आलात का कसं काय? नाही, समोरच राहिला ना मी. अच्छा, तुम्ही समोर राहिलात म्हणून इथे आलेला आहे. हो. तुमचा काय एक्सपिरियन्स असतो म्हणजे प्रत्येक वर्षी चांगलं इथे आहे. गणपती वगैरे येतात, मन लागलेलं असतं इथं. मन लागलेलं असतं. तुम्ही काय करता इथे? डायमंड वगैरे कस्टमर बघतो मी, हँडल करतो. अच्छा, कस्टमर वगैरे हँडल करून डायमंडचं काम तुम्ही बघता. हो. चांगली गोष्ट आहे. इथे अजून पण माणसं आहेत. तुमचं काय म्हणणं आहे यावर्षी पीओपीची मूर्ती जी आहेत ते परमिशन भेटत नव्हती मोठ्या मूर्त्यांना. तर आता लहान मूर्त्यांना पीओपीची परमिशन भेटली आहे. तर तुमचं म्हणणं काय याच्यावरती? पीओपीच्या मूर्त्या लागल्या पाहिजेत का नाही लागल्या पाहिजेत? लागल्या पाहिजेत, बाप्पाला कोण नाही बोलू शकत नाही. पण जे काय होतं समुद्रावरचं तुम्ही बघता, विसर्जनाच्या नंतर जी अवस्था बघता, ती पूर्ण समुद्रामध्ये जे मूर्त्या तशाच राहिलेल्या असतात. त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं काय? हा, म्हणजे इको फ्रेंडली जास्त बेस्ट ऑप्शन आहे कम्पेअर टू पीओपी. पीओपी नाही पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? हा, म्हणजे थोडंफार तर हवंय. थोडंफार तर हवे. हा. तेवढंफार ते विसर्जन कुठे करणार मग आपण? ते आर्टिफिशियल पॉन्ड असतात ना. मग समुद्रावरती विसर्जन करू नका असं तुमचं हा, आदेश आहे. ते चांगलं आहे. तुमचं म्हणणं आहे की पीओपीच्या मूर्त्या घेतल्यात तर तुम्ही समुद्रामध्ये विसर्जन करू नका असं. हा, का की इको फ्रेंडली, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. आणि बाकीच्या मूर्त्या तुम्ही काय सांगणार? आता ही मूर्ती जी आहे आपल्या समोर, थोडा कॅमेरा इकडे घ्या. मी कागद काढू शकतो ना? हो, काढतो मी. यांचं तुम्ही काम बघता, खूप जपून ते लोक प्रत्येक गोष्टी करतात. आता मी कागद काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला अडवलं. आता ही मूर्ती पीओपीची आहे का कागदाची आहे का मातीची आहे? कागदी मातीची आहे. कागदी माती म्हणजे? कागद आणि माती मिक्स असतो. अच्छा, आपण घरात पण विसर्जन करू शकतो. ओके. एक छोटासा टब घ्यायचा, हा. त्यात बाप्पाला टाकायचं. बाकी या मूर्तीवर तू खूप छान मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान मूर्ती आहे. डोळे वगैरे खूप रेखीव आहे त्याचे. तुम्ही याच्याबद्दल काय? एका मूर्तीला बनण्यासाठी किती वेळ लागतो? 1 महिनाभर जातो. एका मूर्तीला बनण्यासाठी? हो. आणि असं तुम्ही जेवढ्या पूर्ण दिसतंय ते किती मूर्ती असतील जवळजवळ? 800-700 मूर्ती आहेत. 700-800 मूर्ती आहेत. म्हणजे तुम्ही कस्टमरला जास्त तुम्ही पाहू शकता इथून की त्यांचं काम चाललंय. जरी आपला व्हिडिओ बनत तरी पण ते त्यांचं काम थांबत नाहीयेत. तरी सगळ्या मूर्त्या बांधताना तुम्ही किती वेळ लागतो टोटल? जातात 5-6 महिने जातात. 5-6 महिन्यामध्ये? काय? कामगार खूप सारे आहेत, ते बनवतात. अच्छा, कामगार खूप सारे असतात. मग मूर्त्या बांधतात कुठे या? सातारा, सज्जनगड आपला स्वतःचा कारखाना आहे तिथं. तुमचा स्वतःचा कारखाना आहे? हो. अच्छा, अजून काय तुम्ही माहिती देणार मूर्त्यांबद्दल? नाही, कसं येतात मूर्त्या इथून? ट्रॅव्हलिंग कसं करता तुम्ही? मग ते ट्रक मधून Transport येताना वगैरे. ट्रान्सपोर्ट करताना काय तुम्हाला अवघड वगैरे काय जातं? नाही, काहीच नाही. मग तुम्हाला येताना काय ट्रक मध्ये मूर्त्या वगैरे तुटतात वगैरे काय होतात का? तसं काय. त्याची पुढे तुम्ही काळजी घेता? हो. अच्छा, मग एवढ्या वर्ष तुम्ही कधीपासून आहे म्हणजे हा जे आहे कारखाना तो कधीपासून आहे? 50 वर्ष झाली. 50 वर्ष झाली. ओके, चांगली गोष्ट आहे. तर आपण अजून दोघा तिघांना विचारणार आहोत. तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे किंवा त्यांना बोलू शकता इथे. तर तुमचं नाव काय? माझं नाव सुशांत काटकर आहे. आणि तुम्ही कधीपासून काम करता इथे? मला झाली 6 वर्ष इकडे काम करून. 6 वर्ष. आणि मग तुमचं वय काय आता? माझं आता 20. 20 आहे. म्हणजे तुम्ही वयाच्या 14 वर्षापासून इथे आहात. म्हणजे तुम्ही पाहू शकता ही लहान मुलं आपल्या आवडीने आणि ओढीने गणपती सेवा करायला इथे येतात. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? म्हणजे इथे जे आहेत तुम्हाला इथे करणार आहे काम करायला सांगणार आहे ते कसे आहेत तुमचे? ते असे हाय लय चांगले, आम्हाला चांगल्यापणे ट्रीट करतात. अच्छा. आणि कामाचं वगैरे एकदम असा केअरफुली काम करायला लागतो की सगळा सांभाळून हात वगैरे मूर्तीचे माती पीओपी असलं तर नाजूक असतात, तर त्यामुळे ते सांभाळून काम करायला लागतो आम्हाला. तुम्ही लहानपणापासून ही गोष्टी करताय. तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे या बाबतीमध्ये कस्टमरशी बोलताना वगैरे? तुम्हाला काय एक्सपिरियन्स काय तुम्हाला तुमच्या पर्सनल ग्रोथसाठी काय हेल्प होते का? कस्टमर्सशी बोलताना म्हणजे एक असा पर्सनल एक्सपिरियन्स भेटतो की एक असं कस्टमर हँडल करू शकतो आपण. एक तुमचं कम्युनिकेशन चांगलं होतं म्हणजे? कम्युनिकेशन स्किल्स आपले प्रॉपर होतात. तुम्ही काय कोणत्या याच्यामध्ये कॉलेजमध्ये आहात?
आता मी DG रुपारेलला आहे. तुम्ही काय करता, कोणता कोर्स वगैरे? आता SY BSc पुढे काय करायचा विचार आहे? मास्टर्स इन केमिस्ट्री. अच्छा, चांगले चांगले, तुमचं शिक्षण वगैरे चांगलं झालेलं आहे. बाकी आपण पाहू शकता येऊन इथे की भव्य दिव्य इथे दालन आहे मूर्त्यांचं. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत इथे मूर्त्या वगैरे पाहण्यासाठी. तुम्ही पाहू शकता इथे एक छान असं शंकराच्या रूपामध्ये एक मूर्ती बसलेली आहे, बाळमूर्ती बसलेली आहे इथे. ही पण खूप छान आहे. तुम्ही पाहू शकता इथे जे ग्लॉसी वगैरे केलेलं आहे आणि इथे हे हा थोडंफार काम करताय. तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येक मूर्तीची खूप काळजी घेतली जाते, साफसफाई केली जाते प्रत्येक मूर्तीची. आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक मूर्ती त्यांनी ते झाकून ठेवलेली आहे, कागदामध्ये प्रत्येक मूर्ती झाकून ठेवलेली आहे. मी काढू शकतो नाही? तुम्ही काढा. पाहू शकता खूप खूप अतिशय सुंदर मूर्ती आहे, अतिशय सुंदर मूर्ती आहे. खूप यांची काळजी घेतली जाते मूर्त्यांची. इथे पाहू शकता कलर काम त्याचं. आणि या प्रत्येक मूर्त्या तुम्ही पाहू शकता वरती सगळ्या मूर्त्या झाकून ठेवलेल्या आहेत, म्हणजे जी धूळ वगैरे आहे ती मूर्तीवर बसणार नाही. प्रत्येक मूर्तीची काळजी घेतली जाते इथे. मग तुम्ही जेव्हा मूर्त्या वगैरे बुकिंग होते त्याच्यानंतर तुम्ही मूर्त्या कुठे ठेवतात, म्हणजे असंच इथेच सगळ्या ठेवतात मूर्त्या का कसं? त्यासाठी वेगळा रॅक आहे. ती मागची रॅक आपण भरतो बुकिंग केल्याची. म्हणजे बुकिंग केल्यानंतर तुम्ही मूर्त्या वेगळ्या ठिकाणी ठेवतात, असं पण आहे? म्हणजे तुम्ही हे पण पाहू शकता की बुकिंग केल्यानंतर ती मूर्तीची वेगळी काळजी घेतली जाते, म्हणजे खूप श्रद्धेने हे सगळं काम केलं जातं. तुम्ही ते पाहू शकता सुंदर अशी सिद्धिविनायकाची मूर्ती आहे इथे. हो, तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी सिद्धिविनायकाची मूर्ती आहे इथे. कलर पण तिचा थोडस बाजूला. ओके, साफसफाई केली जाते मूर्तीची खूप काळजीने. डायमंड गेल्यानंतर धूळ पडते. ओके ओके ओके. तुम्ही पाहू शकता सिद्धिविनायकाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे. कलर काम पण खूप छान झालेलं आहे इथे. ही अशी वाटते POP ची मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता वरती वगैरे बाल मूर्तीचा ऑप्शन तुमच्याकडे आहे इथे. बघायला आल्यानंतर खूप साऱ्या मूर्त्या आहेत इथे. खूप छान असं काम झालेलं आहे, बघायला भेटत आहे तुम्हाला इथे. परत प्रत्येक मूर्ती कागदामध्ये झाकून ठेवलेली आहे, वेगळी अशी काळजी प्रत्येक मूर्तीची घेतली जाते. आपण सगळ्या मूर्त्या पाहणार आहोत इथे. आणि आपला लाईटमन आहे इथे, याच्याशी बोला, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? चांगलं आहे. तुम्ही पण इथे कामच करता? हा. कधीपासून तुम्ही काम करता इथे? 5 वर्ष झाली. तुमचं नाव काय? पाच जोंधळे. आणि मग तुम्ही इथे जे काय काम करता तुम्ही? डायमंडचे काम म्हणजे गणपतीला डायमंड लावायचं. गणपतीला डायमंड लावायचं काम करता. थोडा कोल्हापुरी ठसका दिसतो याच्या भाषेमध्ये. तुमचं गाव कोल्हापूर आहे का? हा. मराठी माणूस पण कोल्हापूरहून आलेला आहे ते. आणि काम तुम्ही कधीपासून, म्हणजे मुंबईमध्ये राहायला आहात का गावाला राहायला? पहिलं गावात होतो पण आता मुंबईला आलोय. किती वर्ष झाली? 5 वर्ष. तुम्ही इथे आल्यापासून हेच काम करता असं? पाहू शकता म्हणजे असे आहे की प्रत्येक मुलगा इथे आवडीने येतात. आणि तुमचं वय काय? माझं 20. आणि तुम्ही 5 वर्ष म्हणजे 15, म्हणजे तुम्ही पाहू शकता लहानपणापासून मुलांना आवड आहे गणपतीची काम करण्याची. तुमच्या काय, तुम्हाला असं वाटतं की तुमचा फोर्स केला जातो हे काम करायला? नाही. तुम्ही स्वतःहून येतात? हे आवडीने येतं, म्हणजे असं आनंद भेटतोय काम केलं. तुम्ही पाहू शकता की लहान मुलांना किती आवड आहे आणि ते लहानपणापासून इथेच काम करत आहेत. व त्यांची तुम्ही पाहू शकता की किती जपून ठेवलेलं आहे त्यांना इथे. आपण पाहूया पूर्ण मूर्त्या. सगळ्या मूर्त्या तुम्ही पाहू शकता इथे. भव्य असं दालन आहे इथे मूर्त्यांसाठी. इथे पाहू शकता तुम्ही माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता. तर आता हा आय डोंट नो व्लॉग आहे का काय, बट मला काइंड ऑफ इंटरव्ह्यूच वाटला. तुम्हाला कसा वाटला इंटरव्ह्यू? आणि हे तुम्ही नक्की विजिट करा. हे प्रमोशनल व्हिडिओ नाहीये.